बारामती लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस नेत्यांची पुण्यामध्ये बैठक सुरू झालेली आहे। हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी ही बैठक होतीये। एनसीपी आणि काँग्रेस नेत्यांमधील काही मतभेद यावरून लोकसभा प्रचाराच्या दृष्टीने ही मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे। पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित केली गेलेली आहे। पृथ्वीराज चव्हाणांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटलांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू झालेली आहे। काँग्रेस आमदार संग्राम थोपटे पुरंदरे येथील जगताप यांच्या बैठकीत उपस्थित आहेत। आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। अद्वैत, ही बैठक सुरू झालेली आहे, आपल्याला वाटतं मतभेद दूर होतील कारण आता खूप कमी दिवस उरलेले आहेत? सुवर्ण, आपण जर बघितलं तर बारामतीमध्ये यंदा प्रतिष्ठेची लढत केलेली आहे, कारण भाजपने म्हटलेलं आहे की सुप्रिया सुळे यांचा आम्ही पराभव करू आणि कांचन कुल यांची उमेदवारी दिलेली आहे। आणि अर्थातच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे 6 मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये इंदापूर अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्याच्यावरती हर्षवर्धन पाटलांची पकड आहे। परंतु हर्षवर्धन पाटील हे विधानसभेला धाकधूक आहे त्यांना की आघाडी होईल का, मागच्या वेळी जशी आघाडी तुटली आणि नंतर त्याचा पराभव झाला, त्यामुळे कुठेतरी साशंक आहेत आणि एक हमी पाहिजे की आम्ही लोकसभेला तुम्हाला आता मदत करतो, तुम्ही विधानसभेला आम्हाला मदत करणार का? कारण अजित पवार यांचं मध्यंतरी विधान आलं होतं की विधानसभेचं आपण नंतर बघू लोकसभा झाल्यावरती। त्यामुळे आता अजित पवार आलेले आहेत, पृथ्वीराज चव्हाण आलेले आहेत, हर्षवर्धन पाटील हे स्वतःच त्यांच्या घरी आहेत, विश्वजित कदम आलेले आहेत, उल्हास पवार आलेले आहेत आणि कुठेतरी इंदापूर तालुक्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा असहकार आहे। अजूनही ते मोकळेपणाने सुप्रिया सुळे यांचं काम करत नाहीयेत। आपण जर बघितलं तर सुप्रिया सुळे यांना यावेळी दौंडमधून उमेदवार असल्यामुळे विरोधी दौंडमध्ये मागं त्यांचं लीड कमी पडलं होतं। पुरंदरला विजय शिवतारे हे शिवसेनेमध्ये आहेत, त्यामुळं त्यांची भिस्त जी आहे ती बारामती आणि इंदापूरवरती आहे। खडकवासला शहरी मतदारसंघ आहे, तिथं मागच्या वेळी कब्बशी असून सुद्धा बरीच मतं मिळाली होती जानकर यांना। आता तर कमळ आहे चिन्ह, इथं शहरी मतदार आहे, तो मोदी आणि कमळ असं बघितलं की शिक्का मारतो, त्यामुळे तिथं धाकधूक आहे। त्यामुळे आता संग्राम थोपटे असतील, भोर वेल्ला मुळशी, अनंतराव थोपटे आणि शरद पवारांचं वैर सगळ्यांना माहिती आहे। इकडे तसा संघर्ष आहे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार। त्यामुळे अजित पवार हे आता पोहोचलेले आहेत एक प्रकारे आपल्या बहिणीच्या विजयाची खात्री करून घ्यायला की बाबांनो सगळे मतभेद विसरा, विधानसभेला इंदापूरला आम्ही तुम्हाला मदत करू, तुम्ही आता लोकसभेला सुप्रियाला मदत करा। परंतु याबद्दल साशंकता असल्यामुळं हे सगळं नीट होण्यासाठी म्हणून आता एक प्रकारे अजित पवार हे दिलासा देतील, यांना विश्वास देतील की विधानसभेला हर्षवर्धनचं काम आम्ही करू, कारण तिथं मागच्या वेळी दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता। ही सगळी पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे। कुठंतरी बारामतीमध्ये दगाफटका होऊ नये, सुप्रिया सुळे यांना चांगली मतं मिळावीत आणि त्यासाठी फक्त बारामती पुरेसं नाहीये तर इंदापूर असेल, भोर असेल, दौंड असेल, सगळे काँग्रेसचे जे तिथले स्थानिक आमदार आहेत त्यांनी काम करावं, त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा राष्ट्रवादीचं काम करावं, यासाठी ही जी बैठक आहे ती महत्वाची आहे। मतभेद मिटणार आहेत का? अजित पवार धरून बाकीचे जे सगळे नेते आहेत ते आश्वस्त करण्याचा प्रयत्न करतील हर्षवर्धन पाटील यांना, आणि आता या बैठकीनंतर नेमकं काय होतं हे बघणं अत्यंत रंजक ठरणार आहे। अद्वैत, आम्ही पुन्हा आपल्याकडे त्यावेळी येऊ आणि अधिक संवाद आपल्याशी साधू। तुर्तास धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल।